आणखी एक महत्त्वाची बातमी, नागपूर मतदारसंघातून अतुल लोंढे यांचा अर्ज भरताना काँग्रेसचे 90% नगरसेवक गैरहजर होते। नगरसेवक गैरहजर राहिल्यानं नागपूर काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस असल्याची चर्चा रंगलेली आहे। माजी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी देखील धुसफूस असल्याची बाब मान्य केली आहे। नागपूरचे उमेदवार असलेले अतुल लोंढे आंतरराष्ट्रीय चेहरा आहे, त्यामुळे मतदार त्यांच्याकडे आकर्षित होऊन ते निवडून येतील। भाजपचे नागपूरमध्ये जिल्ह्यातील भाजपचे 300 मतं फोडण्याची देखील अतुल लोंढे यांची क्षमता आहे। विकास भाऊ, काल अतुल लोंढेंचा उमेदवारी अर्ज भरताना 90% नागपूर शहरातले नगरसेवक जे मतदार आहेत ते गैरहजर होते। काय अर्थ काढायचा याचा? असं आहे, काल त्या डोबीनगरमधले ते घरं उठवण्यासाठी रेल्वेचं प्रशासन लागलं होते आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे लोक होतो। परंतु अतुल लोंढेंना जर पक्षाने तिकीट दिले असेल तर ते एक जोरदार उमेदवार आहे, त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं इंटरनॅशनल लेवलचं आहे आणि आपण पाहिलं असेल की अनेकदा त्यांनी भाजपाचा विरोध ज्या पद्धतीने केला तर त्याच्याकडे आकर्षित होऊन मतदार मत देतील, त्यांना काहीच अडचण नाही। अशी ही चर्चा आहे की काही नगरसेवकांच्या विरोधात अतुल लोंढे यांनी गेल्या निवडणुकीत काम केलं, काही खासगीत नगरसेवक बोलतात, त्यामुळे ते नाराज होते म्हणून ते काल आले नाही। नाही, ते असं असतं, थोडीशी धुसफूस तर चालतच राहते, परंतु पक्षाने जर एकदा तिकीट दिली तर अतुल लोंढेंना निवडून आणायचं ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे आणि मला वाटते की ते एक सक्षम दावेदार आहेत आणि एक त्यांचा चेहरा आहे जो राज्याच्या लेव्हलचा चेहरा आहे, काँग्रेस पार्टीने दिला। फक्त चेहऱ्यावर ही निवडणूक तरी फक्त चेहऱ्यावर नाही तर मतांच्या गणितावर आणि बरेचसे गणित ही अवलंबून असतात, म्हणजे आता आर्थिक गणित पण असतात। नाही, जसं असं आहे की जरी भाजपाजवळ मतं जास्ती असले